जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। श्रीमद् भागवतम स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 10 श्रीकृष्णांचे द्वारकागमन। श्लोक क्रमांक 15। मृदंग शंख भैर्यश्च वीणापन वगोमुखा धुंदुर्यानक घंटाद्या नेदुर्दुंदुभयस्तथा। भगवान जेव्हा हस्तिनापुरातील राजवाड्यातून बाहेर पडत होते तेव्हा विविध प्रकारांचे ढोल, मृदंग, नगारे, धुंदुरी आणि दुंदुभी तसेच विविध प्रकारच्या बासऱ्या, वीणा, गोमुख, भेरी इत्यादी वाद्ये त्यांच्या सन्मानार्थ एकदम वाजू लागली। श्लोक क्रमांक 16। प्रासाद शिखरारूढा कुरुनार्यो दिदक्षया ववृषु कुसुमे कृष्णं प्रेम व्रीडास्मिते क्षणा। भगवान श्रीकृष्णांना पाहण्याच्या इच्छेने कुरुवंशातील स्त्रिया राजप्रासादाच्या शिखरावर चढून गेल्या आणि प्रेमळ लज्जायुक्त स्मित करीत त्यांनी भगवंतावर फुलांचा वर्षाव केला। तात्पर्य: लज्जा ही स्त्रियांना निसर्गाने दिलेली एक विशेष देणगी आहे। लज्जेने ती पुरुष वर्गाच्या आदरास पात्र होते। लज्जाशीलतेने वागण्याची प्रथा महाभारत काळात सुमारे 5 सहस्त्र वर्षापूर्वी सुद्धा पाळली जात होती। काही अल्पबुद्धीचे लोक असे म्हणतात की स्त्रियांना पुरुषांपासून वेगळे राखण्याची पद्धत ही भारतात मुसलमानी राजवटीनंतर रूढ झाली, परंतु त्यांनी जगाचा इतिहास अभ्यासलेला नसतो। आता महाभारत काळातील हा प्रसंग निर्विवाद रीतीने सिद्ध करीत आहे की राजघराण्यातील स्त्रिया काटेकोरपणे पडदा पद्धत पाळीत असत, त्यामुळे पुरुषांशी मिसळण्यावर बंधने येतात आणि भगवान श्रीकृष्ण आणि इतर मंडळी ज्या ठिकाणी होती तेथे उघड्या स्थानी न येता त्या राजस्त्रिया प्रासादाच्या शिखरावर गेल्या आणि तेथून पुष्पवृष्टी करून श्रीकृष्णासंबंधीचा आपला आदर त्यांनी व्यक्त केला। येथे असे स्पष्ट सांगितले आहे की त्या स्त्रिया स्मित करीत होत्या, पण त्यावर लज्जेचे नियंत्रण होते। लज्जा निसर्गाने स्त्रियांना दिलेले एक वरदान आहे, त्यामुळे त्यांचे सौंदर्य आणि त्यांची प्रतिष्ठा वाढते। मग त्या सामान्य घरातील का असेनात अथवा रूपाने तितक्याशा आकर्षक नसतीलही। आपणास याचा दैनंदिन जीवनात अनुभव घेता येतो। एखादी झाडलोट करणारी स्त्री सुद्धा आपली स्त्रीसुलभ लज्जा व्यक्त करून आदरणीय पुरुषांकडून आदर मिळवू शकते। पथावरून अर्धनग्न अवस्थेत फिरणाऱ्या स्त्रीला हा आदर कसा मिळेल? पण एखादी लज्जाशील कर्मचारी स्त्री मात्र तसा आदर मिळवते। भारतीय साधू संतांच्या धारणेप्रमाणे मानवी संस्कृतीने मनुष्याला मायेच्या बंधनातून मुक्त केले पाहिजे। स्त्रीच्या पार्थिव शरीराचे सौंदर्य हाही भ्रमच नाही काय? कारण शरीर हे शेवटी पृथ्वी, आप, तेज, वायू यांचेच बनलेले नाही काय? पण या पार्थिव शरीरात जिवंत स्फुल्लिंग आहे म्हणून ते सुंदर दिसते। एखाद्या मातीच्या बाहुलीकडे कोणाचे लक्ष जाते काय? अगदी लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणून कौशल्य सर्वस्व ओतून केलेली असली तरी तिच्याकडे कोणी पाहत नाही। मृत शरीरात सौंदर्य नसते, कारण कोणाही सौंदर्यवतीचे मृत शरीर मनुष्य स्वीकारित नाही। म्हणून निष्कर्ष असा निघतो की आत्मसौंदर्यामुळे बाह्य शरीर सौंदर्य मन आकर्षून घेते। वैदिक ज्ञान आपल्या
आपल्याला खोट्या सौंदर्याकडे आकृष्ट होऊ नका असे सांगते, त्यापासून परावृत्त करते. परंतु आपण सध्या अज्ञानाच्या अंधकारात आहोत. त्यामुळे वैदिक संस्कृती मर्यादित प्रमाणात स्त्री पुरुषांच्या मिसळण्याला मोकळीक देते. ती म्हणते की स्त्री अग्नीसारखी आहे आणि पुरुष लोण्यासारखा आहे. अग्नीच्या सहवासात लोणी वितळणारच, म्हणून त्यांना आवश्यकतेपुरते एकत्र आणले पाहिजे. लज्जा हे या अनिर्बंधपणे मिसळण्यावरचे बंधन आहे. ती निसर्गाची देणगी आहे. तिचा उपयोग हा केलाच पाहिजे. श्लोक क्रमांक 17. सीतातपत्रं जग्राह मुक्ता दाम विभूषितं रत्नदंडं गुडाकेश प्रिय प्रियतमस्यः. श्रेष्ठ योद्धा, निद्रेला जिंकणारा आणि सर्वांच्या लाडक्या भगवान श्रीकृष्णांचा जिवलग मित्र असा जो अर्जुन, त्याने त्यावेळी छत्र धरले होते. त्या छत्राची मूठ रत्न खचित होती आणि त्यावर झालर लावून मोती जडविलेले होते. तात्पर्य, त्या काळी राजवंशातील समारंभात सोने, हिरे, मोती, रत्ने इत्यादींचा उपयोग होत असे. त्या सर्व वस्तू निसर्गाची देणगी म्हणून मिळतात आणि जेव्हा मानव आवश्यकतेच्या नावाखाली अनावश्यक वस्तूंच्या उत्पादनात आपल्या अमूल्य वेळेचा अपव्यय करीत नाही, तेव्हा परमेश्वराच्या आज्ञेने भूमी, सागर इत्यादी ठिकाणी त्यांची उत्पत्ती होते. औद्योगिक प्रगतीच्या नावाखाली लोक आता सोन्या चांदीच्या, तांब्या पितळेच्या भांड्याऐवजी प्लास्टिकची भांडी उपयोगात आणत आहेत. ते शुद्ध तुपाऐवजी वनस्पती तुपासारख्या निकृष्ट पदार्थांचा उपयोग करू लागले आहेत आणि 25% लोक आश्रयहीन होऊन उघड्यावर राहत आहेत. श्लोक क्रमांक 18. उद्धव सात्यकीश्चैव व्यजने परमाद्भूते विकीर्यमान कुसुमे रेजे मधुपती पथी. उद्धव आणि सातकी सुशोभित पंख्यांनी भगवंतांना वारा घालीत होते. रथारूढ श्रीकृष्णावर चोहीकडून पुष्पवृष्टी होत होती. फुलांच्या आसनावर बसलेले मधुपती मार्गावरून पुढे प्रस्थान करण्यास सांगत होते. श्लोक क्रमांक 19. अश्रूयन्ताशीष सत्यास्तत्र तत्र द्विजेरिता नानुरूपानुरूपाश्च निर्गुणस्य गुणात्मनः. ब्राह्मणांनी भगवंतांना दिलेले आशीर्वाद जिकडे तिकडे ऐकू येत होते. ते आशीर्वाद योग्यही नव्हते आणि अयोग्यही नव्हते. ते सर्व आशीर्वाद मानव सदृश्य भूमिका करणाऱ्या परम सत्यासाठी होते. तात्पर्य, त्या ठिकाणी पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णास उद्देशून उच्चारलेल्या आशीर्वचनांचे ध्वनी ऐकू येत होते. हे आशीर्वाद या अर्थाने योग्य होते की भगवान आता मानव सदृश्य भूमिका पार पाडित होते. ते युधिष्ठिरांचे मामेबंधू होते. तसेच ते या अर्थाने अयोग्य होते की भगवान पूर्ण आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारच्या भौतिक नातेसंबंधांशी काहीही कर्तव्य नाही. ते निर्गुण आहेत, अर्थात त्यांच्यात भौतिक स्वरूपाचे गुण नाहीत. ते अनंत दिव्य गुणांनी परिपूर्ण आहेत. दिव्य जगतात कोणत्याही प्रकारे विसंगती नसते. तथापि या सापेक्ष अशा भौतिक जगात मात्र प्रत्येक गोष्टीला तत्सम विरोधी गोष्ट असतेच. या सापेक्ष जगात पांढरा म्हणजे काळ्याचा विरोधी, परंतु दिव्य जगात काळे व पांढरे यात काही अंतर नाही. म्हणून विद्वान ब्राह्मणांनी उच्चारलेली आशीर्वचने पूर्णतम व्यक्तीसंबंधी विसंगत दिसतात, परंतु ज्या अर्थी ती पूर्ण व्यक्तित्वाकरिता उच्चारलेली आहेत त्या अर्थी त्यांच्यात विसंगती नसून ती दिव्य स्वरूपी आहेत. ही गोष्ट या उदाहरणावरून स्पष्ट होईल. श्रीकृष्णांचे कधी कधी चोर म्हणून वर्णन करण्यात येते. ते त्यांच्या शुद्ध भक्तांमध्ये माखन चोर नावाने प्रसिद्ध आहेत. बालपणी ते वृंदावनात घराघरातून दही, लोणी यांची चोरी करत, त्यामुळे तेव्हापासून ते चोर म्हणून प्रसिद्ध झाले. परंतु अशी चोर म्हणून प्रसिद्धी असून सुद्धा त्यांची पूजा होते. या जगात तर चोराला शिक्षा होते, त्याची स्तुती केली जात नाही. ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत आणि म्हणून प्रत्येक गोष्ट त्यांना लागू पडते. त्यांच्या ठिकाणी अशा परस्पर विसंगती असून सुद्धा ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. श्लोक क्रमांक 20. अन्योन्य मासी तत्संजल्प उत्तम श्लोक चेतसा
कौरवेंद्र पूर स्त्रीनाम सर्व श्रुती मनोहर. उत्कृष्ट काव्यांनी ज्या भगवंतांची स्तुती गायली जाते त्या भगवंतांच्या दिव्य गुणांच्या चिंतनात हस्तिनापूर नगरातील प्रासादावर उभ्या असणाऱ्या त्या स्त्रियांची अंतःकरणे मग्न झाली होती. त्या त्यांच्याच संबंधी बोलत होत्या. त्यांचे बोलणे वैदिक सुक्ताहूनही अधिक रमणीय वाटत होते. तात्पर्य: पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हेच संपूर्ण वैदिक वाङ्मयाचे लक्ष असल्याचे भगवद्गीतेत म्हटले आहे. वेद, रामायण, महाभारत यात भगवंतांचे यश गायले गेले आणि भागवतात विशेष करून परम भगवंतांचे प्रत्यक्ष यश गायले गेले आहे. म्हणून कुरुवंशांच्या राजधानीतील प्रासादाच्या गच्चीवरील स्त्रिया जेव्हा श्रीकृष्णाविषयी बोलत होत्या तेव्हा त्यांचे बोलणे श्रुतिमंत्रापेक्षा अधिक सुखकर होते. भगवंतांच्या स्तुतीचे कोणतेही वचन अथवा गीत हे श्रुतिमंत्रच आहे. गौडीय संप्रदायाच्या आचार्यांपैकी नरोत्तम दास ठाकूर यांनी साध्या सोप्या बंगाली भाषेत काही गीते रचली आहेत. त्या संबंधात त्याच संप्रदायांचे आणखी महान व विद्वान आचार्य विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांचा असा अभिप्राय आहे की नरोत्तम दास ठाकूरांचे गीत नरोत्तम दास ठाकूरांची गीते ही वैदिक मंत्रांच्या तोडीची आहेत आणि याचे कारण त्यांचा विषय भगवान हाच आहे. भाषेला महत्व नसते, महत्व असते ते विषयाला. भगवत लीलांच्या चिंतनात मग्न झालेल्या त्या स्त्रियांच्या अंतःकरणात वैदिक ज्ञानाचा अनुभवच भगवत कृपेने उदित झाला. त्यामुळे त्या स्त्रिया जरी संस्कृत भाषा अथवा इतर विद्यामध्ये महान पंडिता नसल्या तरी त्यांचे साधे बोलणे सुद्धा वैदिक सूक्तांपेक्षा आकर्षक ठरले. वैदिक सुक्ते काही वेळा भगवंतांचा निर्देश अप्रत्यक्षपणेच करतात, परंतु स्त्रियांचे ते संभाषण तर प्रत्यक्षात भगवंतांच्या संबंधी होते आणि त्यामुळे ते अंतःकरणास अधिक प्रसन्न करणारे होते. थोडक्यात त्या स्त्रियांचे बोलणे हे विद्वान ब्राह्मणांच्या आशीर्वादांपेक्षा अधिक मोलाचे होते. श्लोक क्रमांक 21. सवै किलायम पुरुष पुरातनो य एक आसीद विशेष आत्मनि अग्रे गुणेभ्यो जगदात्मनीश्वरे निमीलितात्मनीशी सुप्त शक्तीषु. त्या बोलत होत्या, हेच ते आदी पुरुषोत्तम. आम्ही निश्चितपणे त्यांचे स्मरण करतो. या त्रिगुणात्मक सृष्टीच्या निर्मितीपूर्वी तेच एक अस्तित्वात होते. रात्रीच्या वेळी ज्याप्रमाणे सर्व शक्ती निद्रेत विश्राम पावतात त्याप्रमाणे सर्व प्राणी मात्रे अंततः त्यांच्यात विलीन होतात. तात्पर्य: व्यक्त जगाच्या प्रलयाचे 2 प्रकार आहेत. प्रत्येक 4,32,00,00,000 वर्षानंतर ब्रह्मदेव झोपीत जातात तेव्हा एक प्रकारचा प्रलय होतो आणि ब्रह्मदेवांचे आयुष्य जेव्हा संपते तेव्हा ब्रह्मदेवांचे आयुष्य त्यांच्या कालगणनेप्रमाणे 100 वर्षे आहे. अर्थात गणितशास्त्राप्रमाणे 8,64,00,00,000 गुणेला 30 गुणेला 12 गुणेला 100 इतकी सौरवर्षे झाल्यानंतर अखिल विश्वाचा पूर्ण प्रलय होतो. या दोन्ही प्रलयात भौतिक शक्ती जे महत्तत्व व तटस्था शक्ती जे जीवतत्व परम भगवंतांच्या पुरुष रूपात विलीन होतात. पुढील सृष्टीच्या सृजनाचा काळ येईपर्यंत ते भगवंतांच्या देहात निद्रितावस्थेत राहतात. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचा हा क्रम आहे. भगवान आपल्या ठिकाणी लय पावलेल्या प्रकृतीच्या 3 गुणांना चालना देतात आणि त्या गुणांच्या क्रियाप्रतिक्रियामुळे विश्व निर्मितीची प्रक्रिया प्रारंभ होते. त्यासाठी येथे म्हटले आहे की मूळ प्रकृतीच्या गुणांना चालना मिळण्यापूर्वी भगवंतांचे अस्तित्व होते. श्रुतिमंत्रात असे म्हटले आहे की सृष्टीच्या निर्मितीपूर्वी भगवान विष्णू यांचेच केवळ अस्तित्व होते. ब्रह्मदेव, शिव किंवा अन्य देवता या कोणीही नव्हत्या. विष्णू म्हणजे महाविष्णू. ते कारण समुद्रात पहुडलेले असतात. त्यांच्या श्वासोच्छवासातूनच अनेक ब्रह्मांडे बीज रूपाने निर्माण होतात आणि त्या प्रत्येक ब्रह्मांडाच्या क्रमाने विकास होत जाऊन त्या प्रत्येकाला असंख्य ग्रहलोकांचा समावेश असलेल्या प्रचंड ब्रह्मांडांचे स्वरूप प्राप्त होते. एखाद्या वटवृक्षाच्या बीजापासून असंख्य वटवृक्ष निर्माण व्हावेत त्याप्रमाणे ही बीजारूपातील ब्रह्मांडे विस्तार पावून प्रचंड आकार धारण करतात. महाविष्णू हे भगवान श्रीकृष्णांचे स्वांश रूप आहेत.
त्यांनाच प्रथम पुरुषावतार असे म्हणतात. ब्रह्मसंहितेत म्हटले आहे, मी आदी पुरुष भगवान गोविंदांना सादर प्रणाम करतो. महाविष्णू त्यांचेच कलाविशेष स्वांश रूप आहेत. त्यांच्या दिव्य शरीराच्या रोमछिद्रातून असंख्य ब्रह्मांडे उत्पन्न होतात आणि ब्रह्मांडातील प्रमुख ब्रह्मदेव केवळ त्यांच्या उच्छ्वास कालापर्यंतच जीवित राहतात. ब्रह्मसंहिता 5.58. या दृष्टीने पाहता गोविंद किंवा श्रीकृष्ण हे महाविष्णूंचेही आदिकारण आहेत. हस्तिनापुरातील स्त्रिया वैदिक सत्य बोलत होत्या. याचा अर्थ त्यांनी ते अधिकारी व्यक्तीकडून ऐकले असले पाहिजे. अशा या इंद्रियातीत दिव्य विषयांच्या बाबतीत योग्य अधिकारी व्यक्तीच केवळ ज्ञान देऊ शकतात. अन्य कोणताही पर्याय नाही. ब्रह्मदेवांची 100 वर्षे उलटली की जीव आपोआपच श्री महाविष्णूंच्या देहात विलीन होतात. परंतु याचा अर्थ असा नव्हे की त्या प्रत्येक जीवाचे स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र ओळख नाहीशी होते. जीवाचे स्वतंत्र अस्तित्व असतेच आणि भगवंतांच्या इच्छेने जेव्हा नवीन सृजनाची वेळ येते तेव्हा या सुप्त निष्क्रिय जीवांना पुन्हा त्यांच्या गतिविधीसाठी मोकळे केले जाते आणि मागील अंकावरून पुढे चालू प्रमाणे त्यांचे जीवन पूर्वीपासून पुढे चालू होते. त्याला सुप्तोत्थित न्याय म्हणतात. अर्थात झोपेतून उठायचे आणि पुन्हा आपापल्या दिनक्रमामध्ये घडून जायचे. मनुष्य झोपेत स्वतःला विसरून गेलेला असतो. आपण कोण, आपले कर्तव्य काय, किंवा दिवसाच्या शतावधी घटना सर्वच काही तो विसरलेला असतो. तथापि जाग येताच त्याला आपल्या कामांची आठवण होते आणि तो आपल्या कर्तव्यामध्ये स्वतःला संलग्न करतो. जीव सुद्धा प्रलय काळामध्ये महाविष्णूंच्या देहात असेच विलीन होऊन राहिलेले असतात. नवीन सृष्टीची वेळ आली की लगेच ते जागे होतात व आपली अपूर्ण कार्य करू लागतात. भगवद्गीतेतही यास दुजोरा मिळतो. ही निर्माण शक्ती काम करू लागण्यापूर्वीही परमेश्वराचे अस्तित्व असतेच. परमेश्वर ही काही मायाशक्तीची निर्मिती नव्हे. त्यांचे शरीर पूर्णपणे आध्यात्मिक आहे व त्यांच्यात आणि त्यांच्या शरीरात काहीही अंतर नाही. सृष्टीच्या निर्मितीपूर्वी ते आपल्या धामात राहतात आणि ते धाम पूर्ण आणि अद्वय असे आहे. श्लोक क्रमांक 22. स एव भूयो निजवीर्य चोदितां स्वजीव माया प्रकृती सिसृक्षतीं अनामरूपात्मनि रूपनामनि विधित समानो नुससार शास्त्रकृत. भगवंतांना नंतर पुन्हा अशी इच्छा झाली की आपले विभिन्न अंश असणाऱ्या जीवांना नामे व रूपे द्यावीत. म्हणून त्यांनी आत्म्यांना भौतिक प्रकृतीच्या स्वाधीन केले. भगवंतांच्या सामर्थ्यानेच भौतिक प्रकृती पुनर्निर्मिती करू शकते. तात्पर्य, सर्व जीवमात्रे हे भगवंतांचेच विभिन्न अंश आहे. त्यांचे प्रकार 2 आहेत, नित्यमुक्त व नित्यबद्ध. नित्यमुक्त जीव भगवंतांच्या दिव्य शाश्वत निवासस्थानी भगवंतांशी प्रेमाची देवाणघेवाण करीत त्यांच्या सेवेत संलग्न असतात. परंतु नित्यबद्ध जीवांना त्यांच्या परमपित्याविषयी बंडखोर वृत्तीत सुधारणा घडवून आणण्यासाठी बाह्यशक्तीच्या मायेच्या नियंत्रणाखाली ठेवले जाते. बद्ध जीवाच्या मनात परमेश्वराविषयी एक उर्मटपणाचा भाव असतो. त्याचे निराकरण करण्यासाठी त्यांना मायाशक्तीच्या स्वाधीन केले जाते. या नित्यबद्ध जीवांना आपण परमेश्वराचे अंश आहोत याचे पूर्णपणे विस्मरण झालेले असते. मायाशक्तीमुळे आपण जडोत्पन्न आहोत असं त्यांना भ्रम उत्पन्न होतो आणि अशा रीतीने ते या भौतिक जगात सुखी होण्यासाठी अनेकानेक योजना आखण्यात गर्क झालेले असतात. आपल्या योजना आखण्यात ते आनंदाने मग्न असतात. परंतु परमेश्वराच्या इच्छेने एका विशिष्ट कालावधीनंतर ते आणि त्यांच्या त्या योजना लय पावतात. हे वर सांगितलेच आहे. भगवद्गीतेतही हे पुष्ट केले आहे. तेथे भगवंत म्हणतात, हे कुंतीपुत्रा, कल्पांताच्या समयी सर्व प्राणी मात्रे माझ्या ठायी लय पावतात आणि सृष्टी निर्मितीच्या वेळी माझ्या प्रकृतीच्या साहाय्याने मी त्यांची पुन्हा निर्मिती करतो. गीता 9.7.
या श्लोकातील भूय हा शब्द वारंवार असे सुचवितो, म्हणजे ही सृष्टीची निर्मिती, स्थिती आणि लय ही प्रक्रिया भगवंतांच्या बहिरंगा शक्तीद्वारे अखंडपणे चालू असते. तथापि परमेश्वर हेच सर्वांचे कारण आहे. जीव हे परमेश्वराचे अंशभूत असूनही ज्यांना त्यांचे विस्मरण झालेले असते त्यांना मायेच्या बंधनातून सुटण्याची पुन्हा संधी दिली जात असते. जीवांना भगवत स्मरण व्हावे म्हणूनच परमेश्वराने वेदादींची निर्मिती केली आहे. वैदिक वाङ्मय म्हणजे या नित्यबद्ध जीवांना मार्गदर्शनच आहे. त्याप्रमाणे आचरण करून ते वारंवार होणाऱ्या सृष्टीचक्रातून तसेच भौतिक जगाच्या प्रलयातून आणि भौतिक देहातून मुक्त होऊ शकतात. भगवान गीतेत म्हणतात, हे सृष्ट जग आणि भौतिक शक्ती माझ्या नियंत्रणात आहेत. प्रकृतीच्या प्रभावाखाली त्यांची वारंवार निर्मिती होते आणि हे मी माझ्या बहिरंग शक्तीद्वारे करीत असतो. वास्तविक पाहता दिव्यांश आत्मा हा भौतिक नाम रूप रहित असा आहे. परंतु भौतिक नामरूप असलेल्या भौतिक शक्तीवर स्वामित्व गाजविण्याची त्याची जी इच्छा असते ती तृप्त करण्यासाठी आभासात्मक सुख भोगण्याची त्याला संधी दिली जाते. तसेच त्याला दिव्य शास्त्राद्वारे स्वतःची वास्तविक स्थिती देखील समजून घेण्याची संधी देण्यात येते. मूळ आणि विस्मृतीत गेलेला जीव मिथ्या नामरूपातच गुंतून पडतो. आधुनिक राष्ट्रवाद हा देखील अशा खोट्या नामरूपाचीच परिणती आहे. लोक अशा मिथ्या नामरूपामागे वेडे होऊन गेले आहेत. विशिष्ट परिस्थितीत प्राप्त झालेले रूप सत्य समजण्यात येते आणि नामकरणाने बद्ध आत्मे भ्रमित होऊन कोणत्यातरी इज्म किंवा वाद यामध्ये आपल्या शक्ती व्यर्थ व्यय करतात. तथापि शास्त्रे वास्तविक स्थितीची सूचना देतात. परंतु दुर्दैवाने परमेश्वराने विविध लोकांसाठी विविध काळासाठी दिलेल्या शास्त्रातून संदेश घेण्याकडे लोकांची प्रवृत्ती नाही. उदाहरणार्थ भगवद्गीता हे मानव जातीसाठी मार्गदर्शक तत्वज्ञान आहे, परंतु भौतिक शक्तीच्या आवरणामुळे या ज्ञानाला आपल्या जीवनात उतरवून त्यानुसार जीवनक्रम चालविण्याची ते काळजी घेत नाहीत. ज्याने भगवद्गीतेचे तत्वज्ञान पूर्णपणे आत्मसात केलेले आहे त्याच्याकरिता भागवत हा स्नातकोत्तर अभ्यासक्रम आहे. दुर्दैवाने लोकांना त्याच्यात स्वारस्य नाही आणि म्हणून जन्ममृत्यूच्या येरझाऱ्या घालण्यासाठी असे जीव मायेच्या अधीन होऊन पडले आहेत. श्लोक क्रमांक 23. सवा अयम यत पदमत्र सूर्यो जितेंद्रिया निर्जित मातरीश्वन पश्यन्ति भक्त्युत कलिता मलात्मना नन्वेष सत्वम परिमार्ष्टू मर्हती. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण दिव्य रूपात उभे आहेत. आपल्या एकनिष्ठ भक्तिमय सेवेने आणि आपली इंद्रिये व जीवन यावर सतत संयम ठेवून ज्यांनी आपली अंतःकरणे निर्मळ आणि निष्पाप बनविली आहेत आणि भौतिक चेतनेपासून जे पूर्णपणे शुद्ध झालेले आहेत, अशा असंख्य परमभक्तांनी त्यांची दिव्य रूपे प्रत्यक्ष अनुभवले आहे. आपले जीवन शुद्ध करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. तात्पर्य: भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या सत्य स्वरूपाचे केवळ शुद्ध भक्तीनेच आकलन होते. त्याचप्रमाणे येथेही सांगितले आहे की ज्यांनी आपल्या कठोर भक्तीने आपल्या अंतःकरणातून भौतिकतेची धूळ पूर्णपणे जाळून काढली आहे अशाच महान भक्तांना भगवान जसे आहेत तसे अनुभवता येतात. जितेंद्रिय म्हणजे ज्याने आपल्या इंद्रियावर पूर्ण नियंत्रण प्राप्त केले आहे. इंद्रिय म्हणजे आपल्या शरीराचे क्रियाशील भाग आहेत आणि त्यांच्या क्रिया थांबविता येत नाहीत. योग प्रक्रियांच्या कृत्रिम उपायांनी इंद्रियांना स्थिर करण्याचे प्रयत्न पूर्णपणे विफल झाले आहेत. अगदी विश्वामित्रासारख्या श्रेष्ठ योग्यांच्या बाबतीत सुद्धा समाधी लावून विश्वामित्र मुनी आपल्या इंद्रियांचे नियंत्रण करीत, पण जेव्हा मेनका अप्सरा त्यांच्या दृष्टीपथात आली तेव्हा ते वासनेला बळी पडले आणि इंद्रिय संयमाचे त्यांचे कृत्रिम उपाय निष्फळ ठरले. परंतु शुद्ध भक्तांच्या बाबतीत काय घडते? एखादी गोष्ट करण्यासाठी वा न करण्यासाठी येथे कोणतीही कृत्रिम नियंत्रणे घालण्यात येत नाहीत, तर त्यांना विविध हितकारक कार्यात गुंतविले जाते. इंद्रिय जेव्हा अधिक आकर्षक गोष्टींमध्ये गुंतविलेली असतात तेव्हा अन्य निकृष्ट विषयाकडे ती आकर्षित होण्याचा प्रश्नच नसतो. भगवद्गीतेत असे सांगितले आहे की इंद्रिये अधिक चांगल्या कार्यात गुंतवूनच त्यांचे नियंत्रण साधता येते. भगवंतांची निष्ठेने सेवा करावयाची म्हटले की इंद्रियांचे शुद्धीकरण तरी करावे लागते अथवा त्यांना सेवेच्या कामी नियुक्त करावे लागते. अशी एकनिष्ठ सेवा म्हणजे निष्क्रियता नव्हे. भगवंतांच्या सेवेसाठी केलेली कोणतीही कृती
तिचे भौतिकत्व हरवून दिव्य होते. जर त्यात कोणाला भौतिकता जाणवली तर ते अज्ञानाचे लक्षण होय. भगवान वासुदेवांपेक्षा श्रेष्ठ असे दुसरे काहीही नाही. श्रवणेंद्रियाची ग्रहण क्षमता दीर्घकाळपर्यंत जर अधिकाधिक वाढवीत नेली तरच ही वासुदेव संकल्पना विद्वानाच्या अंतःकरणात क्रमाक्रमाने आकार घेत जाते आणि वासुदेव हे सर्वस्व असे ज्ञान झाले की मगच ही प्रक्रिया संपते. भक्तांच्या एकनिष्ठ समर्पणशील सेवेमध्ये हीच पद्धती प्रथमपासूनच अवलंबली जाते आणि भगवंतांची कृपा झाली की भगवानच भक्ताच्या अंतःकरणातून आंतरिक सूचनेद्वारे सर्व वस्तुस्थितींचे ज्ञान प्रकट करतात. त्यामुळे समर्पण भावनेने भगवंतांची सेवा करणे हाच इंद्रिय दमनाचा सोपा आणि एकमात्र उपाय आहे. श्लोक क्रमांक 24. सवा अयम सख्य नुगीत सत्कतो वेदेषु गुहेषु च गुह्यवादिभिः य एक ईशो जगतात्मलीलया सृजत्यवत्यतीन तत्र सज्जते. सख्यांनो, थोर भक्तांनी वैदिक वाङ्मयाच्या रहस्यपूर्ण भागात ज्यांच्या आकर्षक आणि गुह्य लीलांचे वर्णन केले आहे ते हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवंत येथे साक्षात समोर आहेत. ते हेच आहेत जे भौतिक जगाची उत्पत्ती, त्याचे पालन आणि त्याचा संहार करतात आणि तरीही त्यापासून अलिप्त राहतात. तात्पर्य: भगवद्गीतेत सांगितले आहे की सर्व वेद ग्रंथ भगवान श्रीकृष्णांची थोरवी गात आहे. येथे भागवतही त्याच गोष्टीस दुजोरा देत आहे. वेदांचा विस्तार पुष्कळ शाखोपशाखांनी झालाय. थोर महाभागवत व्यास, नारद, शुकदेव, गोस्वामी, कुमार, कपिल, प्रल्हाद, जनक, बळी आणि यमराज यासारखे महान भक्त आणि शक्तावेश अवतार यांनी हा विस्तार केला आहे. परंतु विशेषतः अंतरंगा भगवत भक्त श्रील शुकदेव गोस्वामी यांनी भगवंताच्या अनेक रहस्यमय लीलांचे भागवत पुराणात उद्घाटन केलेले आहे. वेदांत सूत्रे किंवा उपनिषदे यात भगवंतांच्या लीलांच्या रहस्याची अनेक ठिकाणी केवळ सूचना मात्र आहे. उपनिषदांसारख्या वैदिक ग्रंथांमध्ये भगवंतांच्या अस्तित्वासंबंधीच्या भौतिक कल्पनांपेक्षा त्यांचे आगळे अस्तित्व स्पष्टपणे प्रतिपादन केलेले आहे. भगवंतांचे अस्तित्व केवळ दिव्य असल्याने त्यांचे रूप, नाम, गुण इत्यादी जडांपासून पूर्णपणे अतीत आहे आणि त्यामुळे ते अव्यक्त निराकार आहेत असा काही अल्पबुद्धीच्या लोकांचा गैरसमज होतो. परंतु भगवान निराकार नसून ते सर्वोत्तम पुरुष आहेत आणि परमात्मा किंवा अव्यक्त ब्रह्म हे त्यांचे आंशिक प्रतिनिधित्व करतात. श्लोक क्रमांक 25. यदा हि धर्मेण तमोधियो नृपा जीवन्ति तत्रेष हि सत्वत किल धत्ते भंगम सत्यमृतम दयाम यशो भवाय रूपानि दददुग्गे युगे. जेव्हा जेव्हा राजे आणि शासनकर्ते पशुसारखे अधम वर्तन करतात तेव्हा तेव्हा भगवान दिव्य रूप धारण करून आपले परम सामर्थ्य प्रकट करतात. जगाला हित व सत्य दर्शवितात. आपल्या नैष्टिक भक्तांवर विशेष कृपा करतात आणि अद्भुत कार्य संपन्न करतात. याप्रमाणे भगवंत युगास आणि काळास आवश्यक अशी विविध दिव्य रूपे प्रकट करतात. तात्पर्य: वर सांगितलेच आहे की सृष्ट विश्व भगवंतांचीच संपत्ती आहे. ईशोपनिषदातील हे मूलतत्व आहे. ही सर्व भगवंतांचीच संपत्ती आहे. तेव्हा परमेश्वराच्या या संपत्तीवर कोणीही अतिक्रमण करू नये. भगवंत परमकृपेने जे देईल ते संतोषाने स्वीकारा. पृथ्वी, अन्य लोक किंवा अखिल विश्व ही सर्वस्वी भगवंतांचीच संपत्ती आहे. येथील सर्व जीवमात्रे त्यांचेच अंश किंवा पुत्र आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाला आपले विहित कर्तव्य करण्यासाठी येथे त्यांच्याच कृपेने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. जेव्हा कोणी दुसऱ्या व्यक्तीच्या अथवा पशुच्या सुद्धा अधिकारावर भगवंतांच्या पूर्व अनुज्ञेविना अतिक्रमण करू नये. राजा किंवा शासनकर्ता हा परमेश्वराचा प्रतिनिधी आहे आणि या नात्याने त्याने भगवंतांच्या इच्छेचे पालन करावयाचे आहे. अशा राजांना आपल्या उत्तरदायित्वाची पूर्ण जाणीव असते. जगाचे शासन कसे करावे यासंबंधी अधिकारी व्यक्तीकडून त्यांना ज्ञान प्राप्त झालेले असते. परंतु काही वेळा प्राकृतिक नीचतम तमोगुणाच्या प्रभावातून काही राजे व शासक सत्तेवर येतात. त्यांना ज्ञानही नसते आणि उत्तरदायित्वाची जाणीवही नसते. असे मूर्ख राज्यकर्ते आपल्या वैयक्तिक सुखासाठी पशुप्रमाणे जीवन जगतात. परिणामतः सर्व वातावरण बेबंदशाहीने आणि दुर्गुणी प्रवृत्तीने भरले जाते. घराणेशाही, नातलगशाही, लाचखोरी, फसवाफसवी, अतिक्रमणे, दुष्काळ, साथीचे रोग, युद्धे आणि अशाच इतर त्रासदायक गोष्टींचे समाजात प्राबल्य माजते. परमेश्वराचे भक्त आणि निष्ठावंत माणसे यांना सर्व बाजूंनी त्रास दिला जातो. ही सर्व लक्षणे असे सुचवितात की धर्म संस्थापनेसाठी आणि दुःशासनकर्त्यांच्या विनाशासाठी भगवंतांचा अवतार प्रकट होण्याची वेळ आली आहे. भगवद्गीताही हेच स्वीकारते. तत्पश्चात भगवंत त्रिगुणातीत अशा आपल्या दिव्य रूपाने अवतीर्ण होतात. आपली सृष्टीही यथास्थित राहावी यासाठी केवळ ते येत असतात. भगवंतांनी पृथ्वीवरील आणि
अन्य लोकातील जीवांच्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक ते सर्व काही प्रदान केले आहे. जीवांनी त्यावर सुखाने जगावे. वेदादी ग्रंथातून सांगितलेल्या मर्यादांचे नियमांचे पालन करीत आपले विहित कर्म करून अंततः भौतिक बंधनातून मुक्ती प्राप्त करावी. हेच सृष्टी उत्पन्न करण्याचे प्रयोजन आहे. ज्याप्रमाणे आपण खोडकर मुलांकरता खेळातील पाळणे आणून देतो, त्याप्रमाणे नित्यबद्ध जीवांच्या लहरी पुरविण्यासाठी भगवंतांनी भौतिक सृष्टी उत्पन्न केली आहे. अन्यथा या जड सृष्टीची काही आवश्यकताच नव्हती. परंतु जेव्हा भौतिक विज्ञानाच्या सामर्थ्याने मद चढलेली माणसे अनाधिकाराने परमेश्वरी इच्छेविरुद्ध या सृष्टीचे बेबंद शोषण करतात आणि ते सुद्धा केवळ आपल्या इंद्रियाच्या सुख उपभोगाकरिता, तेव्हा या बंडखोरांना शासन करण्यासाठी आणि आपल्या निष्ठावंतांचे संरक्षण करण्यासाठी परमेश्वराला अवतार घेण्याची आवश्यकता भासते. भगवंत अवतार घेतात तेव्हा आपला परम अधिकार लक्षात आणून देण्यासाठी ते अद्भुत पराक्रमी कृत्ये प्रकाशित करतात आणि रावण, हिरण्यकश्यपू आणि कंस यांच्यासारख्या भौतिकवादी व्यक्तींना शासन करतात. कोणालाही अनुकरण करता येणे शक्य नाही अशा प्रकारे त्यांचे कार्य चालते. उदाहरणार्थ, भगवंतांनी जेव्हा रामावतार घेतला तेव्हा हिंदी महासागरावर त्यांनी सेतू बांधला. भगवान श्रीकृष्णांनी तर पुतनावध, अघासुरवध, शकटासुरवध, कालियमर्दन इत्यादी अद्भुत पराक्रम आपल्या लहानपणातच करून दाखविले. शेवटी मामा कंस यालाही त्यांनी बालपणीच ठार मारले. जेव्हा श्रीकृष्ण द्वारकेत राहत होते तेव्हा त्यांनी 16,108 राण्यांशी विवाह केले आणि ते सर्वांना भरपूर संततीचा आशीर्वाद लाभला. त्यांच्या कुटुंबियाची एकूण संख्या सुमारे 1,00,000 होती. त्यांनाच यदुवंश म्हणतात. आपल्या डोळ्या देखत त्यांनी त्या सर्वांचा विनाशही घडविला. ते गोवर्धनधारी हरी म्हणून प्रसिद्ध आहेत, कारण त्यांनी वयाच्या केवळ 7व्या वर्षी गोवर्धनगिरी उचलला होता. त्यांनी कित्येक दुष्ट राजांचा वध केला. क्षत्रिय या नात्याने अत्यंत उदारपणे शौर्याने लढाई केल्या. ते असमोर्ध्व अतुलनीय म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशी समान अथवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. श्लोक क्रमांक 26. अहो अलम श्लाघ्यतमं यदोकुल महो अलम पुण्यतमं मधोर्वनम यदेश पुंसा वृषभश्रियपती स्वजन्मना चंक्र मनेन चांचती. अहो, त्या यदुराजाच्या वंशाची थोरवी किती वर्णावी आणि त्या मथुरेची भूमी किती पुण्यवान आहे, जेथे लक्ष्मीचे पती असलेल्या या सर्व प्रमुख पुरुष श्रेष्ठाने जन्म घेतला आणि आपल्या बालपणातील विचरणाने तिला थोरवी प्राप्त करून दिली. तात्पर्य: भगवद्गीतेमध्ये पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी स्वतःच आपल्या दिव्य आविर्भावाचे, अंतर्धानाचे आणि कर्मांचे स्पष्ट वर्णन केले आहे. भगवंत एखाद्या कुळात अथवा एखाद्या स्थळी अवतार घेतात तो केवळ त्यांच्या स्वतःच्या अचिंत्य सामर्थ्यामुळे. ज्याप्रमाणे बद्ध जीव आपला एक देह सोडून दुसरा देह स्वीकारतो, त्याप्रमाणे भगवंतांचा जन्म नसतो. सूर्याच्या उदाहरणाने हे समजेल. सूर्य पूर्व क्षितिजावर उगवतो. याचा अर्थ पूर्व क्षितिज म्हणजे सूर्याचे मातापिता नाही. सूर्यमालेच्या प्रत्येक भागात सूर्य अस्तित्वात असतोच, पण एका विशिष्ट पूर्वनियोजित वेळी तो दृश्यमान होतो. तसाच दुसऱ्या पूर्वनियोजित वेळी तो अदृश्य होतो. त्याचप्रमाणे भगवान या जगात सूर्यासारखे कधी दृश्यमान होतात तर कधी अदृश्य होतात. ते सर्व काळी आणि सर्व स्थळी अस्तित्वात आहेतच, परंतु त्यांच्या अकारण कृपेने जेव्हा ते आपल्या समोर प्रकट होतात तेव्हा त्यांनी जन्म घेतला असे आपण समजतो. जो या वैदिक शास्त्र प्रमाणावरून हे सत्य समजावून घेतो तो वर्तमान देहाच्या त्यागानंतर निश्चितपणे मुक्त होतो. अनेक जन्मानंतर ज्ञान वैराग्य युक्त होऊन शमदमपूर्वक कठोर साधने अंतिम मुक्ती प्राप्त होत असते. परंतु केवळ भगवंतांची जन्मकर्मे ही दिव्य असल्याचे तत्वता जाणून कोणीही तत्काळ मुक्त होतो, हा भगवद्गीतेचा निर्णय आहे. परंतु अज्ञानांधकारातील लोक मनाने असे निर्णय करतात की भगवंतांचा इहलोकातील जन्म आणि त्यांची कर्मे ही अन्य सामान्य मानवाप्रमाणे असतात. अशा अपूर्ण जाणीवेने कोणाला मुक्ती मिळेल? त्यामुळे वसुदेवाचा पुत्र या नात्याने यदुकुळात झालेल्या भगवंतांचा जन्म आणि नंतर नंद महाराजांच्या घरी त्यांचे झालेले स्थलांतर या सर्व भगवंतांच्या योगमाया शक्तीने पूर्वनियोजित केलेल्या दिव्य व्यवस्था होत. यदुवंशाचे आणि मथुरा नगरीतील रहिवाशांचे अहोभाग्य लौकिक मोजमापाने मोजताच येणार नाही. भगवंतांच्या जन्मकर्माचे दिव्य स्वरूप जाणण्याने जर एखाद्याला मुक्ती प्राप्त होते तर कुटुंबीय म्हणून अथवा शेजारी म्हणून ज्यांना त्यांचा प्रत्यक्ष रूपाने सहवास लाभला त्यांच्या भाग्याची काय कल्पना करावी. लक्ष्मीपती भगवंतांच्या सहवासाचे अहोभाग्य लाभलेल्या जणांना मोक्ष म्हणून जो म्हणतात त्यापेक्षा निश्चितपणे अधिक मौल्यवान स्थिती प्राप्त झाली. म्हणून तो वंश आणि ती भूमी दोन्ही भगवत कृपेने चिरकीर्तिमान आहेत हे निश्चित.
क्रमांक 27. ओबत स्वरयशस्तिकर अहोबत स्वर्यशस्तिरस्करी कुशस्थली पुण्ययशस्करी भुव पश्यन्ति नित्यं यदनुग्रहेशितं स्मितावलोकं स्वपती स्म यत्प्रजाः. निसंशय ही केवढी अद्भुत गोष्ट आहे की द्वारकेने स्वर्गलोकाच्या वैभवाला लाजविले आहे आणि पृथ्वीचा लौकिक कितीतरी वाढविलाय. सर्व लोकांचा प्राणच असलेल्या भगवान श्रीकृष्णांचे प्रेमळ स्वरूप द्वारकेतील नागरिक नित्य निरखित असत आणि ते आपल्या स्मित हास्याचा अनुग्रह करीत त्यांच्यावर कृपा दृष्टी टाकीत असत. तात्पर्य: स्वर्गलोक चंद्र, इंद्र, वरुण, वायू अशांसारख्या देवी देवतांचे निवासस्थान आहेत. ज्यांनी पृथ्वीवर अनेक पुण्यकर्मे केली आहेत अशा पुण्यात्मांना तेथे प्रवेश मिळतो. आधुनिक शास्त्रज्ञांनी हे मानले आहे की या उच्चतर लोकांमधील कालव्यवस्था पृथ्वीवरील व्यवस्थेपेक्षा भिन्न आहे. धर्मग्रंथांनी सांगितल्यावरून आपल्याला असे कळून येते की तेथील आयुर्मर्यादा आपल्या पृथ्वीवरील कालमानाप्रमाणे दशसहस्त्र वर्षांची आहे. पृथ्वीवरील 6 महिने स्वर्गातील एका दिवसाच्या बरोबरीचे असतात. तेथील सुख उपभोगाच्या सुविधाही अशाच प्रमाणात वाढविल्या आहेत. तेथील रहिवाशांचे सौंदर्य तर कल्पनातीत असते. सर्वसामान्य माणसाने हे ऐकलेले असते की पृथ्वीपेक्षा स्वर्गलोकात भौतिक सुख कितीतरी अधिक असते, म्हणून तेथे जाऊन राहण्याची त्यांची फार तीव्र इच्छा असते. आता अवकाशयानातून चंद्रावर जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या सर्वांचा विचार करता एकंदरीत स्वर्गलोक हा इथल्यापेक्षा अधिक गौरवपूर्ण आहे. परंतु भूलोकाच्या वैभवाने आता त्या स्वर्गलोकाचे वैभव दिपविले आहे, कारण द्वारका येथे आहे आणि भगवान श्रीकृष्ण द्वारकेत राहत आहेत. ब्रह्मांडातील अन्य स्वर्गातील लोकांपेक्षा द्वारका, मथुरा आणि वृंदावन याचे महत्त्व अधिक आहेत. या 3 स्थळांना अक्षय पावित्र्य लाभले आहे, कारण भगवंत पृथ्वी तलावर अवतीर्ण होतात तेव्हा ते विशेषतः याच 3 ठिकाणी आपली दिव्य लीला प्रकट करतात. भगवंतांची ही स्थाने शाश्वत पवित्र आहेत. सामान्य दृष्टीला भगवंत जरी आता अदृश्य असले तरी तेथे वास करणारे लाभान्वित होतात. भगवान प्राणीमात्रांचे आत्मा आहेत. सर्व प्राणीमात्रांना स्वाभाविक स्थितीतील स्वरूप प्राप्त व्हावे आणि त्यांनी आपल्या संगतीत दिव्य जीवनात सहभागी व्हावे ही भगवंतांची इच्छा आहे. त्यांचे मनमोहक रूप आणि मधुर स्मित प्रत्येकाच्या हृदयास स्पर्श करते. भगवंतांच्या धामात एकदा प्रवेश मिळाल्यावर जीवाचे भौतिक जगात पुन्हा येणे होत नाही. भगवद्गीता याची पुष्टी करते. स्वर्गलोक भौतिक सुखोपभोगार्थ अधिक उच्चतर सोयी प्रदान करण्याविषयी फारच प्रसिद्ध असेल, परंतु भगवद्गीतेतून आपण हे जाणतो की पुण्याचा साठा क्षीण होताच कोणालाही तेथून भूलोकात येणे भाग पडते. गीता 9.20 आणि 21. द्वारका ही निश्चितच स्वर्गलोकापेक्षा श्रेष्ठ आहे. ज्याला भगवंतांच्या स्मित हास्यपूर्ण कृपा कटाक्षांचा लाभ झाला तो स्वतः भगवंतांनी दुःखालय म्हणून प्रमाणित केलेल्या भौतिक जगात परत येत नाही. स्वतः भगवंतांनी प्रमाणित केले आहे की येथील निवास दुःख कष्टाने भरलेला आहे. हा पृथ्वीलोकच काय पण विश्वातील इतर लोक सुद्धा दुःखमयच आहे, कारण यापैकी कोणत्याही लोकी चिरजीवन शाश्वत भगवत कृपा आणि शाश्वत ज्ञान अस्तित्वात नाही. ज्यांनी एकनिष्ठपणे भगवंतांच्या सेवेत स्वतःला वाहून घेतले आहे त्यांनी वर सांगितलेल्या द्वारका, मथुरा आणि वृंदावन यापैकी एका ठिकाणी राहावे असे सांगण्यात आले, कारण या 3 ठिकाणी केलेल्या सेवेचे फळ अनंतपटीने प्राप्त होत असते. धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे धर्माचरण आणि उपासना करण्यासाठी जे लोक त्या ठिकाणी जातात त्यांना भगवान श्रीकृष्ण मूर्त स्वरूपात तेथे राहत असताना जे फळ मिळते तेच फळ आताही मिळते. भगवान स्वतः आणि त्यांचे निवासस्थान हे दोन्ही एकच आहेत आणि अनुभवी भक्ताच्या मार्गदर्शनाखाली दुसरा एखादा नवागत परंतु शुद्ध अंतःकरणाचा भक्त आजही तसेच फळ प्राप्त करून घेऊ शकतो. श्लोक क्रमांक 28. नूनं व्रतस्नान हुतादिनेश्वर समर्चितो हस्य गृहीत पानिभिः पिबन्ति या सख्यधरामृतं मुहुर्व्रजस्त्रिय सम्मुमुहुर्य दाशया. हे सख्यांनो, ज्यांचे पाणीग्रहण त्यांनी केले आहे त्या पत्न्यांचा जरा विचार करा. त्यांनी किती व्रते, किती स्नाने, किती यज्ञ आणि किती पूजा संपन्न करून या ब्रह्मांड नायकाला वश करून घेतले आहे. त्यामुळे आज त्यांना नित्य त्यांच्या अधरामृतांचा चुंबनाद्वारे स्वाद साधता येतो. अशा प्रकारच्या कृपेच्या आशेने सुद्धा व्रजभूमीतील ललनांचे भान हरपून जाते. तात्पर्य: शास्त्रात सांगितल्याप्रमाणे धर्मविधीचा हेतुबद्ध जीवांच्या ऐहिक प्रवृत्तीची शुद्धी करून
त्यांना क्रमाक्रमाने भगवंतांची दिव्य सेवा करण्यास पात्र करणे हा होय. अशा शुद्ध आध्यात्मिक जीवनाची अवस्था प्राप्त करून घेणे ही उच्चतम पूर्णावस्था अथवा जीवनाची सार्थकता होय. याच अवस्थेला स्वरूप किंवा जीवाची वास्तविक ओळख असे नाव आहे. हीच मुक्तावस्था होय. या परिपूर्णावस्थेत जीवाचा 5 विविध भावांनी भगवंतांशी प्रेम संबंध येतो. त्यातील एक आहे माधुर्य रस किंवा दाम्पत्य प्रेमभाव. परमेश्वर स्वतः स्वयंपूर्ण आहेत आणि म्हणून त्यांना स्वतःसाठी कशाचीही अपेक्षा नसते, परंतु आपल्या भक्तांच्या तीव्र प्रेमाला परिपूर्णता यावी यासाठी ते स्वामी, मित्र, पुत्र किंवा पती इत्यादी नाती स्वीकारतात. येथे माधुर्य भावाने प्रेम करणाऱ्या 2 प्रकारच्या भक्तांचा निर्देश केलाय. एकाला स्वकीय म्हणतात तर दुसऱ्याला परकीय म्हणतात. दोघांचाही भगवान श्रीकृष्णाविषयी माधुर्य भावच आहे. द्वारकेतील राण्या हा स्वकीय होत्या, तर व्रजांगना या श्रीकृष्णाच्या अविवाहित अवस्थेतील तरुण सख्या होत्या. भगवान वयाच्या 16व्या वर्षापर्यंत वृंदावनात राहिले. तेथील मुलींशी त्यांचे जे प्रेममय संबंध होते ते परकीय श्रेणीत येतात. या गोपकुमारी आणि द्वारकेतील राण्या यांनी शास्त्रात सांगितलेली व्रते, स्नाने, यज्ञ इत्यादी संपन्न करून कठोर तपाचरण केले होते. धार्मिक विधीचे आचरण, कर्मकांड हेच काही अंतिम साध्य नाही. त्याप्रमाणे सकाम कर्मे, ज्ञान साधना अथवा योग्य सिद्धीतील पूर्णत्व हेही काही अंतिम साध्य नाही, तर स्वरूपावस्था ही अंतिम अवस्था प्राप्त करून घेण्याची ती साधने आहेत. स्वरूपावस्था प्राप्त झाल्यानंतर भगवंतांची दिव्य सेवा करता येते. भगवंतांचे भक्तांशी परस्पर संबंध येण्याचे जे 5 भाव वर सांगितले आहे त्यापैकी कोणत्याही प्रकारे प्रत्येक जीवमात्राचे आगळे वेगळे स्थान असतेच आणि जीवाच्या त्या शुद्ध आध्यात्मिक स्वरूपावस्थेमध्ये कोणत्याही लौकिक आकर्षणाविनाच ते नाते अविष्कृत होत असते. भगवंतांचे चुंबन, ते त्यांच्या पत्न्यांनी घेतलेले असो अथवा तो आपला प्रियकर असावा असे इच्छिणाऱ्या त्यांच्या तरुण मैत्रिणींनी घेतलेले असो, ते चुंबन म्हणजे कोणतीही लौकिक विकृती नव्हे. या गोष्टी लौकिक असत्या तर शुकदेवासारख्या मुक्तात्मांनी त्यांचा आस्वाद घेण्याचे कष्ट घेतलेच नसते आणि सर्व सांसारिक गोष्टींचा संन्यास घेतल्यानंतर श्री चैतन्य महाप्रभूंनी त्या विषयात रस घेण्यात एवढे स्वारस्य दाखविले नसते. जन्मोजन्मीच्या तपश्चर्येचा परिपाक होऊनच ही अवस्था प्राप्त होत असते. श्लोक क्रमांक 19. या वीर्य शुल्केन हरता स्वयंवरे प्रमथ्य चैद प्रमुखान हि शुष्मिन प्रद्युम्न सांबांब सुतादयो परायाश्चा हृता भौम वदे सहस्त्रश. या स्त्रियांना प्रद्युम्न, सांब, अंब इत्यादी मुले आहेत. शिशुपाळाच्या नेतृत्वाखालील अनेक सामर्थ्यशाली राजांचा पराजय करून त्यांनी रुक्मिणी, सत्यभामा आणि जांबवंती यांचे बळाने हरण केले आहे. तसेच भौमासूर आणि त्याचे सहस्रावधी सहकारी राजे यांचा वध करून त्यांनी इतरही स्त्रियांचे हरण केले आहे. या सर्व स्त्रिया मोठ्या वैभवशाली आहेत, भाग्यवान आहेत. तात्पर्य, पूर्वीच्या काळी सामर्थ्यशाली राजांच्या विशेष गुणवती कन्यांना त्यांच्या प्राप्तीची इच्छा असणाऱ्या विविध प्रतिस्पर्धी राजामधून उघड रीतीने आपला पती निवडण्याचे स्वातंत्र्य मिळे. अशा समारंभांना स्वयंवर म्हटले जाते. असे स्वयंवर म्हणजे पराक्रमी पण एकमेकांशी स्पर्धा करणारा विविध राजकुमारांचीच उघड स्पर्धा असल्याने अनेक वेळा राजकुमारींचे वडील अशा राजकुमारांना निमंत्रणे पाठवित आणि राजकुमारांमध्ये बहुधा खेळाडू वृत्तीने लढाया होत. परंतु काही प्रसंगी असे घडे की लढायामध्ये योद्धे मारले जात आणि सर्वात शेवटी जो विजयी होईल त्याला ती राजकुमारी प्राप्त होत असे. तिच्यासाठी अनेक राजे मात्र मारले जात. श्रीकृष्णांची पट्टराणी रुक्मिणी ही विदर्भ देशाची राजाची कन्या होती.